ठाकरे सरकारने एक नवीन विक्रम केला आहे। 106 वर्षापूर्वी 1914 मध्ये मुंबई महाकाली केव्ज येथे आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया भारत सरकार यांनी महाकाली केव्जला जाण्यासाठी जो रस्ता अक्वायर केला, ज्याच्या संबंधात जमीन मालकाचा सोबत 21 जुलै 1914 ला करार झाला, त्याचा TDR माननीय उद्धव ठाकरेजी हे नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये आपला परिवाराचे खास मित्र, ठाकरे सरकारचे विशेष मित्र शहीद बालवा आणि अविनाश भोसलेच्या कंपनीला देत आहे। माझ्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत। हे पहिले एक डॉक्युमेंट महापालिकेची हे 2019 मधली इंटरनल नोट्स आहेत। या नोट्स मध्ये लिहिलं आहे 21/7/1914 the Archaeological Survey of India had acquired this road। माझ्याकडे महापालिकेची दुसरी नोट्स आहेत आणि त्यात महापालिकेने लिहिलं आहे की जी जागा 1914 मध्ये एक्वायर करण्यात आली त्याचा TDR देता येत नाही। 2018 मध्ये शाहिद बालवा, अविनाश भोसले, विनोद गोयंका कंपनीने प्रस्ताव दिला होता। 74,07,05,237 रुपये यांची ही जी कंपनी आहे त्या कंपनीने महाल पिक्चर्स प्राइवेट लिमिटेड यानी मुंबई महापालिका ठाकरे सरकारना 9 नोव्हेंबर 2020 ला अर्ज केला की या जागेचे आता आम्ही मालक झालो आहोत आणि म्हणून एवढे रुपये TDR च्या कॅश मध्ये आम्हाला द्या। सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की मान्यवर शरद पवार से ज्यांच्याशी पारिवारिक संबंध आहे हे महानुभाव शाहिद बालवा, अविनाश भोसले, विनोद गोयंका यांनी ही कंपनी 2016 मध्ये विकत घेतली। 2016 मध्ये कंपनी विकत घेतात आणि 1914 मध्ये जे जमीन दिली आहे त्याचा TDR मला आत्ता द्या आणि त्यासाठी मान्यवर उद्धव ठाकरेजी नगर विकास खात्याला विशेष आदेश देतात आणि 26 सप्टेंबर 2020 नगर विकास खात्याचा विशेष सर्क्युलर निघतो। 106 वर्ष जुना रस्त्याचा TDR चे पैसे द्या किंवा TDR द्या असं उद्धव ठाकरेजी मुंबई महापालिका असा प्रकारचा निर्णय घेत आहे। आम्ही गेले 10 दिवस या विषयाचा पाठपुरावा करतोय। न मुख्यमंत्री कार्यालय, न नगर विकास कार्यालय, न महापालिका उत्तर देण्याच्या स्थितीत नाही आहे। 1914 मध्ये जो व्यवहार झाला ज्याचा शहीद बालवा, अविनाश भोसलेचा जमडीचा संबंध नाही, त्यांचा परिवाराचा काही संबंध नाही। 1914 मध्ये ती जागा मुंबई महापालिकेत नव्हती, तर TDR नावाचा कुठला विषय नव्हता।
1914 पासून 2019 पर्यंत आम्हाला सेटबॅक मिळाला नाही, कॉम्पेन्सेशन मिळाला नाही, असं कोणता विषय नाही, चर्चा नाही. महापालिकेचे अधिकारी 2019 मध्ये लिहितात की असं देता येत नाही, तर त्यांना ओव्हररूल करण्यासाठी मान्य उद्धव ठाकरे यांचं कार्यालय 26 सप्टेंबर 2020 ला नवीन गाईडलाईन इश्यू करतात. हा 74 कोटीचा जो FSIचा घोटाळा आहे, 1914चे TDR 2020 मध्ये हे फक्त मान्यवर उद्धव ठाकरेजी आणि शरद पवार यांची सरकारच करू शकते. दुसरं प्रताप सरनाईकचं थोडं सांगायचं या विषयात. ते प्रताप सरनाईकचं पण पूर्ण करू का? हा विषय झाला. प्रताप सरनाईक साहेबांची काल चौकशी सुरू झाली. सरनाईक साहेबांनी आम्हाला अनेक प्रश्न विचारतायत रोज. ठाण्यातल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेचा सरनाईक साहेबांना आणखीन एक प्रश्न आहे. आणि माननीय उद्धव ठाकरेजी हे मुख्यमंत्री आहेत म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे संरक्षण करावं. प्रताप सरनाईक यांची बिल्डिंग कंपन्यांचा अनेक प्रॉपर्टी NSCL जिग्नेसच्या घोटाळ्यात अटॅच करण्यात आला आहे. सरनाईक साहेबांनी त्या कंपनीचं नाव बदललं आहे आणि त्या अटॅच केलेल्या प्रॉपर्टीज संबंधी प्रताप सरनाईकनी जनतेला माहिती द्यावी, ज्याच्यामुळे ती अटॅच प्रॉपर्टी बिल्डिंग कोणीही विकत घेऊ नये. या संबंधी प्रताप सरनाईक आणि ईडीला मी विनंती केली आहे की आपण त्या प्रॉपर्टीज विकल्या तर नाही आहे ना. सरनाईक साहेबांचा उत्तराची वाट पाहत आहे. प्रताप सरनाईकची आस्था हाऊसिंग, विहांग आस्था हाऊसिंग कंपनी, त्याची 2014-15 मध्ये प्रॉपर्टी अटॅच करण्यात आली. आता त्या अटॅच केलेली प्रॉपर्टी विकता येत नाही, तर सरनाईक साहेबांनी त्या कंपनीचं नावच बदललं. आता त्या अटॅच केलेल्या प्रॉपर्टी लोकांना तर त्यांनी सांगावं ना की ही अटॅच आहे म्हणून तुम्ही ते विकत घेऊ नका. ती प्रॉपर्टी लपवण्याचा प्रयास का सरनाईक करत आहेत आणि त्यांची प्रॉपर्टी काय अटॅच करण्यात आली. जसं आज ईडी घोटाळ्याची चौकशी करत आहे की MMRDA टॉप सिक्युरिटी चोरीचा घोटाळ्याचा पैसा त्यांच्या कंपनीत गेला, तसाच पद्धतीने NSCLचा 5,600 कोटीचा घोटाळ्यापैकी 250 कोटी रुपये हे प्रताप सरनाईक आणि आस्था ग्रुपच्या कंपनीत गेले आहे, ज्याच्यावर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची अटॅचमेंट आहे. ओके. हा सगळा जो सगळी कार्यवाही असेल मला BMCची म्हणा आहे, हे कधी झाली, केव्हापासून सुरू झाली, पैसे दिले नाही दिले, TDR दिलाय नाही दिलाय, काय तुम्ही काय तक्रार केली? डिसेंबर 2018 मध्ये महाल पिक्चर्सने अर्ज केला. 2019 मध्ये महापालिकेने तो रिजेक्ट केला. महापालिकेने सांगितलं 1914
आणि जे ऑलरेडी एक्झिस्टिंग पब्लिक रोड आहे TDR देता येत नाही. 2016 मध्ये ह्या कंपनी शहीद बालवाने अविनाश भोसलेंनी खरेदी केली. 2020 जानेवारीमध्ये या फाईलला परत गती मिळाली. फाईल रिओपन झाली आणि रिओपन होऊन जे ऑब्जेक्शन घेतलं होतं तर त्याच्यासाठी 26 फेब्रुवारी 2020 ला उद्धव ठाकरेजीच्या सरकारने सर्क्युलर काढलं की अशा प्रकारचा रस्त्याला TDR द्यावा. त्याचा समोर आता नोव्हेंबरमध्ये यांनी पत्र टाकलं की मला कॅश पेमेंट पाहिजे. 9 नोव्हेंबर 2020. आता ही सगळी जी प्रक्रिया आहे 2020 मधली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की महापालिकेची सगळी फाईल मी RTI मध्ये मिळवली. महापालिकेने उद्धव ठाकरे सरकारने या बिल्डरला एक प्रश्न नाही विचारला की बाबा 1914 मध्ये कॉम्पेन्सेशन गेलं आहे का. 1914 चा जो मालिक होता त्यावेळी काय डिस्प्यूट होता तर त्याचे कागद दे. काय क्लेम होता का. काहीही कागद नाही. फाईल मध्ये फक्त 2019-20 सोडून काही कागद नाहीये. सगळं माझ्याकडे हे फाईल आहे. त्यात सगळे ऑर्डर्स आहे की TDR मान्य केला आहे महापालिकेने. त्यांना इंटिमेट पण केलं आहे आणि पैसे देण्यासंबंधी मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्या संबंधी बैठका चर्चा झाल्या. हा जो सप्टेंबर 2020 चा जो सर्क्युलर आहे ते महापालिकेचा नाही आहे, तो उद्धव ठाकरे सरकारचा आहे. ते यांच्यासाठी काढण्यात आला. मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भात TDR देण्यासंदर्भात पैसे देण्यासंदर्भात काय काय आदेश दिले. 26 सप्टेंबर 2020 चं सर्क्युलर हाच मोठा आहे. त्याचा अंतर्गत आता त्याचा रेफरन्स देऊन महापालिकेने त्याला इंटिमेट केलं. मी मुख्यमंत्री कार्यालय, नगर विकास कार्यालय, महापालिका कार्यालय, महापालिका आयुक्त तक्रार केली. दोन्ही गोष्टी मी सांगितल्या आहेत. एक तर 1914 चा जो पब्लिक रोड आहे त्याला तुम्ही कसं काय याला देता येते. दुसरं तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहिलेलं आहे महापालिकेने की हा त्यावेळी व्यवहार संपलेला आहे, एग्रीमेंट आहे. तर त्या रस्त्यावर कुठला TDR देण्याची प्रथा नाही आहे. तिसरी गोष्ट की अशा प्रकाराने कधीही TDR दिला गेला नाही अशी महापालिकेची नोट आहे. तर हे सगळे प्रश्न मी महापालिका आयुक्त आणि नगर विकास खात्यालाच कळवले आहेत. तुम्ही असं म्हणालात की तो जो रस्ता आहे तो एरिया सर्व आहे केंद्र सरकारच्या खात्याशी संबंधित आहे, थोडासा तो विभागाशी संबंधित आहे असं तुमच्या याच्यामध्ये म्हटलं. तर केंद्र सरकारकडे तुम्ही तक्रार केली का. केंद्र सरकारने याच्याबद्दल काही आक्षेप घेतलाय का. यात केंद्र सरकारचा प्रश्नच नाहीये. याच्यात आर्किओलॉजिकल सोसायटी ही अपने आप में एक अलग संस्था है. भले म्हणजे पार्लमेंट ऍक्ट ऑफ पार्लमेंट मुळे आहे. तर केंद्र सरकार त्यावेळी 1914 मध्ये ह्याचा केंद्र सरकार आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटची करार झालेला होता. म्हणून यात केंद्र सरकार तिथं त्यांचं काम 14 मध्येच केलं. 1914 मध्ये आता पैसे देण्याचं तक्रार इथे करावी लागणार. कारण की हे तर ठाकरे सरकार आपापल्या घरात आपला मित्र बिल्डरला पैसे देत आहे. तर त्याच्या संबंधित तक्रार जी करावी लागणार ते इथे करावी लागणार. म्हणजे राज्य सरकार किंवा राज्यपाल किंवा लोकायुक्त किंवा हायकोर्ट. दुसरं तुम्ही म्हणाला प्रताप सरनाईकबद्दलचं. प्रताप सरनाईकचे तुम्ही म्हणाला की 250 कोटी रुपयाची प्रॉपर्टी सीज केलेली आहे. प्रताप सरनाईकचा NSCL सगळ्या घोटाळ्यामध्ये त्यांच्या कंपन्यांचा कसा रोल होता आणि का त्यांची प्रॉपर्टी सीज केली. NSCL घोटाळ्यामध्ये 5,600 कोटी रुपये हे सामान्य गुंतवणूकदारांचे चोरीला गेले. म्हणजे घोटाळा झाला. 24 मोठ्या कंपन्यांनी कर्ज घेतलं आणि पैसे दुसरीकडे डायव्हर्ट केले. आजपर्यंत आले नाही.
त्यात प्रताप सरनाईकचा बिझनेस पार्टनर मोहित अगरवाल, आस्था ग्रुप ऑफ कंपनीज यांचा जुगरनट कंपनी ऑफ मोहित अगरवाल यांच्या खात्यात 250 कोटी रुपये आले आणि त्यापैकी 120 कोटी रुपये मोहित अगरवालनी विहांग आस्था कन्स्ट्रक्शन कंपनी, विहांग आस्था हाऊसिंग प्रकल्प हा प्रताप सरनाईक आणि मोहित अगरवालचा जॉईंट प्रोजेक्ट. तर हा जो NSCL घोटाळ्याचा पैसा तिथे इन्व्हेस्ट झाला, त्यामुळे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ऑफ मुंबई पोलीस, मी इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ऑफ मुंबई पोलीस जॉईंट कमिशनरची भेट घेतली, पोलीस कमिशनरला पत्र दिलं, कारण की NSCL घोटाळ्याची मुख्य कारवाई मुंबई पोलीस करते, मुंबई पोलीसची कंप्लेंट आहे. तर मी त्यांना सांगितलं, त्यांनी कबूल केलं, हो प्रताप सरनाईकची प्रॉपर्टी EOW आणि ईडीने अटॅच केलेली आहे आणि प्रताप सरनाईक त्यात दोषी आहे. दोषी नाही म्हणजे त्याची प्रॉपर्टी अटॅच झालेली आहे, बेनामी व्यवहारात आहे इन्व्हॉल्व. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की ह्या एक नवीन घोटाळा, मागचा घोटाळा, हे दोन्ही लोकांच्या समोर जाऊ द्या. आता तिसरी बाब मी सांगितली, प्रॉपर्टी अटॅच झाल्यानंतर ते त्यांनी तिथे बिल्डिंग बांधली आणि तुम्ही म्हणजे एनीबडी जर फ्लॅट विकत घेतला तर तो कधी उद्या बर्बादच होणार ना. तर त्यासाठी प्रताप सरनाईक स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवतात, तर त्यांनी सांगायला हवं ना की दिस आर माय प्रॉपर्टी विच आर अटॅच. हे का लोकांच्या समोर डिक्लेअर करत नाही ते. मी तिघांना भेटलो, ईडीला भेटलो, मुंबई पोलीस इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या हेडला भेटलो आणि ठाणे महापालिकेचा संबंधित एडिशनल कमिशनरला भेटलो. व्यक्तिगत तिघांना भेटून सांगितलं ही माहिती यू मेक इट पब्लिक, कारण की त्यातली काही प्रॉपर्टी ठाणे महापालिकेतल्या हद्दीतली आहेत. मी ठाणे महापालिकेला सांगितलं की बाबा ते अटॅच प्रॉपर्टी आहे, ते तुम्ही दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करायला लागलं तर अडचणीत त्यांचं काय होणार हा एक भाग आहे, पण मध्यमवर्गीय घर खरीदणार तोप मरणार. आता ते ह्यांचं आहे ना, कारण की मी आणि तुम्ही सांगणं एक आहे, त्या दोघांनी सांगायला हवं, ईडी आणि EOWनी सांगायला हवं. त्यांनी माहिती नाही दिली तर मी नक्की माहिती देणार जनतेचा पुढे. पण ठाकरे सरकार रोज उठून ठाकरे सरकार आणि त्यांचे शागीर प्रताप सरनाईक जिंदाबाद म्हणतायत, तर ते सरकारमध्ये आहेत म्हणून जिंदाबाद म्हणणारा पहिली जबाबदारी आहे की सरनाईकवर केस आहे, आरोप आहे, त्यांची प्रॉपर्टी अटॅच आहे, म्हणून ठाकरे सरकार आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी ती यादी घोषित करावी. तिथे जो फ्लेट घेणारा असेल तो मध्यमवर्गीय मरणार, डुबणार, पहिलं त्याचं प्रोटेक्शन करा. ज्या प्रॉपर्टी अटॅच असेल त्या संबंधी तर घेऊच नाही. हो झाली होती आणि आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात केसेस चालू आहे. इन्क्वायरी झाल्याशिवाय प्रॉपर्टी अटॅच करता येत नाही. म्हणजे थोडी टेक्निकल झाली होती हा एक भाग, पण प्रॉपर्टी अटॅच करण्यापूर्वी त्या माणसाला संधी दिली जाते. कारण की हा खूप मोठा विषय आहे. जे मी प्रॉपर्टी अटॅच, मला भीती आहे, रितसर भीती आहे, आय एम डाऊटफुल. त्यांनी कंपनीचं नाव बदललं आणि कंपनीचं नाव बदलणं हा पहिला गुन्हा आहे विदाउट इंटिमेटिंग. बदललं, इट इज ऑन रेकॉर्ड आणि मी पण रेकॉर्डवरच बोलतोय. थँक्यू. आता तिसरी जी आहे ना, तिसरी माहिती पुढच्या आठवड्यात. हो तिसरी सुधाकर विचारतोय का?
अरे एक मिनट, तुम्हें क्या चाहिए हो तो बोल. हा तू विचारणार. आणि यानंतर कमिशन असं म्हणाले बीएमसी कमिशन की त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात, बंदी घालण्यासंदर्भात, रिस्ट्रिक्शन आणण्यासंदर्भात काहीतरी पावलं उचलावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. चहल यांनी म्हटलं. म्हणजे जे नाईट क्लबवाला, मला समजत नाही हे काय चाललंय. कधी म्हणतात की आम्ही डिसेंबरपासून लोकल सुरू करणार आणि दुसऱ्या बाजूला कर्फ्यूची भाषा वापरतात. जर नाईट लाईफची भाषा तर मुंबई महापालिका आणि पालकमंत्री वापरत होते. म्हणून जर कुठलं पर्टिक्युलर रेस्टॉरंट या पब ते नियमांचं उल्लंघन करत आहे तर त्याच्यावर कारवाई करा. रात्री 12 वाजता घरी जाणारा कामावरता माणसांवर कशाला